सखी सावली काव्यांजली। आई मीनाक्षी, आई आई काय होतंय? आई सावकाश, आई सांभाळून, आई 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 यांनी खरंच विशू, अहो विशू, विशू, दिसत नाहीये, अहो विशू, आई विशू, अहो आई मी इथेच आहे. तुला सोडून कुठेच नाही जाणार. मी सुद्धा तुला सोडून राहू शकत नाही रे. विश्वारे काय करायला चालला होतास? आईबद्दल एवढा राग, तू चूक केल्यानंतर तुझ्यावर रागवायचा एवढा पण अधिकार नाहीये का या आईला? अरे माझा राग निवळला असता, पण तुला मी कायम स्वरूपी गमावलं असतं. तुम्हाला एकदाही माझा आई बाबांचा किंवा मुलांचा विचार आला नाही का हो? तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही काय करणार होतो? विशू, अरे अतिशय मायेने वाढवलंय आईने तुला. जीवापाड प्रेम करते तुझ्यावरती. विशू, तू मला कायमचं दुःख द्यायला चालला होतास रे. मी रागवले त्याची एवढी मोठी शिक्षा. तू आता इथून काहीतरी केलं असतं ना, तर मी स्वतःलाच काहीतरी. आई 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 प्लीज असं नको बोलूस. माझं खरंच डोकं फिरलं होतं. म्हणजे आतापर्यंत मी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी अभिमान बघितलाय, प्रेम बघितलं. आज अचानक मी तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी तिरस्कार बघतो. वेदना बघितली. मला ते राहवलं नाही. मला खरंच ना, मला वाटलं तू मला कधीच माफ करणार नाही, म्हणून मी. विशू, मी तुला आधीच माफ केलंय रे. आणि आता आई म्हणायचा हक्कही परत करते तुला. पण पुन्हा असं वागू नको. असं आता पुन्हा वेडं वागडं पाऊल उचलायचं नाही हं? पुन्हा असं करणार नाहीयेस याची शपथ घे बघू. आई मी तुझी शपथ घेतो. असं नाही वाटलं. तू रडू नकोस. प्रीतम, मी ह्यांना ओळखलत ना? त्या दिवशी हॉस्पिटलमध्ये. ऑफकोर्स, मला आठवतंय हॉस्पिटलमध्ये आमची भेट झाली होती. भालेराव आगाऊपणा करत असताना ह्यांनीच त्याला अडवलं. लिसन, थँक यू सो मच यार. थँक यू सो मच फॉर ऑल युअर हेल्प, रिअली. नो इट्स ओके. पण सुजित, सॉरी, तुम्हाला माझ्यामुळे एवढं लागलं. पण तो भालेराव तुमच्यावरही डूब ठेवून बसेल. खूप वाईट माणूस आहे तो. उगाच तुम्हाला त्रास झाला. तुम्ही आधी सॉरी म्हणून. आणि मला माझ्यापेक्षा तुमची काळजी जास्त वाटते. तुम्ही प्लीज जपा स्वतःला. किती लागलंय तुम्हाला? चला मी घरापर्यंत सोडते. नाही नको, मी जातो माझं. तुम्ही नका त्रास देऊ. अहो, किती लागलंय तुम्हाला? चला मी घरापर्यंत सोडते. मी सोडतो ना गाडीने. नाही खरंच नको. मी जाता जाता डॉक्टरांकडे जाऊन मग घरी जाईन. ये तुम्ही. प्रीतम, आज तू अगदी वेळेवर आलास. तुला काय झालं असतं ना तर
तू मावशींना आणायला गेला होतास ना? कधी आलास? काही कळवलं सुद्धा नाही. आज दुपारी आलोय. आई राहिलेलं देवदर्शन करून एक 3-4 दिवसात येईल परत. मावशी कशा आहेत आता? बरी आहे आणि बाबा आहेत आता तिच्यासोबत. नको काळजी करू. पर तुला सांगायचंच राहिलं. आई आई हा माझा फोन कुठे घेऊन चाललीयस? काय नाही, काम आहे माझं एक. काम आहे? कसलं काम? आधी माझा फोन घेऊन कुठे चाललीस ते सांग. तुझा फोन विकायचा आहे मला. काय? काय 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 अगं, माझा फोन साधा आहे, तुझा थोडा महागडा आहे. तो जर विकला ना तर जरा जास्त पैसे येतील. आणि रिचार्ज संपलाय म्हणून घुणघुण करत असतेस ना, ती सुद्धा थांबेल. काही काय? माझा फोन विकायचा नाही. हो, मग खायचं काय, जगायचं कसं? जगण्यासाठी माणसाला पैसा लागतो, समजला? तू काहीतरी मार्ग शोधणार होतीस ना. काव्यताईने दिलेली मुदत 2 दिवसात संपणार आहे. त्या अगोदर तुला काहीतरी विचार करायला हवा. आई, काव्यताई आली ना तर आपल्याला घराच्या बाहेर काढेल. आणि आपण कितीही नाटकं केली ना तरी ती दयामाया दाखवणार नाही. हो ग, मला त्याचीच भीती वाटते. मुदत संपत आली म्हणजे आपल्याला घराबाहेर जावं लागेल. आपण रस्त्यावर येऊ? नाही नाही आशू, मला या घरातून बाहेर जायचं नाहीये. असं होऊ द्यायचं नाहीये. तेच सांगते, काहीतरी उपाय शोधून काढ. खरं तर एक उपाय आहे. मी संध्याकाळपासून विचार करते त्याचा. काय? मला सांग ना, काय उपाय आहे? सांग ना आई. गप जा. तुला काही सांगायचं नाहीये. तुला सांगितलं ना की नाट लागते. पण हा जर का उपाय आज यशस्वी झाला तर अंजली आपल्याला घरातून कधीच बाहेर काढू शकणार नाही. ओ शेट, अहो त्या सुजितनी पोटात अशी फाईट मारली ना, अहो अजून दुखतंय. हलकट आहे साला. लय तुडवायला लागेल त्याला. आजच तुडव म्हणून सांगितलं होतं ना. हो, आज पण लय धुतल्या त्याला. असं तसा सोडतोय का त्याला? पण तो लय नालायक आहे. अहो लक्ष नसताना एक फाईट दिली हो पोटात त्यांनी. देणाऱ्याच फुक्कटचा मार खाईल काय? त्याला ते शाबासकी दिली पाहिजे. वाह रे मेरे शेर, बढ़िया. एक नंबर काम केलंस तू. तुमचा हात डोक्यावर राहू दे शेठ. अरे तो नाचणारच. मेरा बेटा आहे तू. काय यार तू एक फाईट मारलीस, अजून दुखतंय मला. कारण तू तुझ्या लायकीपेक्षा जास्त मास दाखवायला लागलास. मग मलाही माझा मास दाखवायला लागणारच ना. त्या पोरीसमोर जाम उड्या मारत होतास ना. काय ठरलं होतं आपलं? तू मारतोयस असं दाखवायचं. पण तू तर जाम मला उलट टांगून माझी चामडी सोल्याची भाषा केलीस. माझा जीव घ्यायला निघालास. माझे हात बांधून ठेवलेले नाहीयेत. मग अरे तुझ्याच भल्यासाठी करत होतो ना त्या पोरीसमोर.
ए असल्या आलतू फालतू मुलींशी मैत्री करत नसतो हा सुजित, कळलं? एक बुक्का मारला असतास ना तरी तिला पटलं असतं. चप्पल चालवतोय, जेवढं सांगितलंय तेवढंच करायचं, कळलं? कळलं का रे हेकण्या? हो ठीक आहे. ए भांडू नका. ए मेरे शेर, अरे दिमाग का दही काय को करता है? हे बघ, आपलं काम झाल्याशी मग काम 100% झाले शेठ. तिचा तो यार प्रीतम तो आला मध्ये, पण तरीही ती पोरगी आपल्यावरच फिदा, कारण मी तिचा हिरो आहे. ऐक, माझ्यामुळे तुम्हाला किती लागलं, किती त्रास होतोय तुम्हाला. मूर्ख कुठची बेअक्कल. हिरो नाही असतो, तिच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा विलन असतो. विलन. लांडगा आहे रे मी, रक्त पुरवणारा नाही, लोकांचं रक्त पिणारा लांडगा. मस्त प्लॅनिंग केलंस. तिला तू असं येड्यात काढलंस ना की तू आमचा माणूस आहेस हे तिला कळूच दिलं. मस्त ऍक्टिंग केलीस. वा. मी फक्त माझं काम करतो रे, बाकी सगळं त्याच्या हातात. काय साहेब, कसं वाटलं माझं प्लॅनिंग? एकदम फर्स्ट क्लास नितीन भाई. बरं, इथपर्यंत जे झालंय ते सगळं ठरल्याप्रमाणे झालं. याच्या पुढे काय करायचं ते नीट ऐका. वा, काय खमंग वास दरवळतोय. काव्या, मीनाक्षीने आज लेकासाठी खास गोडाचा शिरा केलाय, बघितलंस काय? नुसताच केला नाहीये, मी माझ्या लेकाला माझ्या हाताने भरवणार आहे. घे. इशू, मी काय म्हणतो, आज सुट्टी घेतोस का? आज बाबा आज पॉसिबल नाहीये. ऑफिसमध्ये एक महत्वाची मीटिंग आहे. मी काय म्हणत होते, तुमच्या ऑफिस जवळच माझं एक छोटंसं काम आहे. तुम्ही जाता जाता सोडता का मला तिथे? हो हो, सोडेल की तुला तो. मी तरी एकटा जाईन आणि कालच्या सारखं काहीतरी घडेल अशी भीती वाटते. आई, काळजी नका करू, असं काही होणार नाही. आईने मला माफ केलं तेव्हाच मी सावरलो. यापुढे माझ्या मनात असा कुठलाच विचार नाहीये आणि येणारी नाही. खा,
संपव सगळं. हं, आलेच मी. खूप प्रॉब्लेम झाले होते घरी, पण तू मला वाचवलंस श्रेष्ठ. सगळेच आज माझ्याशी गोड बोलतायत, काळजी करतायत. तुझी आयडिया वर्क झाली. विशू, मी सांगते तसं केलंस तर तुझी आई तुला लगेच माफ करेल. सगळं टेन्शनच संपेल. कसं? मला सांग, तुझी आई तुझ्याशी खूप अटॅच्ड आहे, बरोबर? हो ती तुझ्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. हो, तुला काहीही झालेलं तिला सहन होणार नाही, बरोबर? ऑफकोर्स. मग तू सुसाईड कर. सुसाईड मी कर? अरे म्हणजे आत्महत्या करण्याचं नाटक कर. नाटक म्हणजे काय? म्हणजे मला जगायचंच नाहीये, काही करावंसं वाटत नाहीये, असं सगळं काहीतरी बोल. टेरेसवर जा, रेलिंगवर उभा राहा आणि उडी मारण्याचं नाटक कर. म्हणजे सगळे तुला शोधत येत. आणि आईने जर का तुला त्या अवस्थेत बघितलं तर ती तुला लगेच माफ कर. श्रेष्ठ, तुझ्यामुळे फायनली आईने मला माफ केलं. जीनियस आहेस तू. हा पवित्र धागा तुझ्यासाठी मुद्दाम देवळातनं आणलाय. तुझ्या मनात वाईट साईट विचार यापुढे येऊ देणार नाही. हा धागा तुझं रक्षण करेल. विशू, आता छान पॉझिटिव्ह मनाने आजच्या नव्या दिवसाची सुरुवात कर आणि लवकर घरी ये. हो. तुमच्या दोघांचा माझ्यावर खूप जीव आहे ना, माहिती आहे मला. तेव्हा आणि तुझं आहे. येतो आहे. हो. बाय. श्रेष्ठा, श्रेष्ठा, I am very, very, very happy today. You're outstanding. You're brilliant. You are marvelous. You are out of this world and I'm very, 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 very happy. विशू, काय झालंय? काय एवढा का खुश आहेस? अगं ते सगळं सांगतो. आधी तू तोंड गोड कर. ठीक आहे? थँक्यू. How's it? इट्स नाईस. आता विचार, काय झालंय? एवढा का खुश आहेस? तुझा प्लॅन वर्क झाला. आईने मला माफ केलं. माय गुडनेस, वाव, दॅट्स ग्रेट. सांग ना, काय काय केलंस? ओके, सगळ्यात आधी मी टेरेसवर गेलो. फायनली आईने मला माफ केलं. विशू, म्हणजे मी जसा प्लॅन सांगितला तसा तो एक्झिक्यूट केला. पण टेरेसच्या दाराची कडी लूज करायची आयडिया जी काही तुला सुचली आहे, बेस्टच आहे. ऑफकोर्स तुझ्यामुळे सुचली. तू होतीस म्हणून ते झालं. आता यापुढे तू जे सांगशील ते आपण करूया. तुला ऑफसाईडला जायचं होतं ना? तू सांगशील तिथे जाऊ, तू सांगशील ते करू, तू सांगशील तसं. डन? डन. आय नो, ऑफकोर्स हे सगळं करताना मला थोडं टेन्शन आलं होतं. वाईटही वाटत होतं, आईसाठी जास्त. पण आता सगळं चांगलं आहे. आई आणि माझं रिलेशन आता पहिल्यासारखं आहे. तुला खरं सांगू श्रेष्ठ, आई माझ्याशी नीट नाही वागली किंवा नीट नाही बोलली तर
मला खूप त्रास होतो, पण आता आता सगळं चांगलं आहे आणि मला खूप 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 छान वाटतंय. आय एम सो हॅपी टू सी यू लाईक दिस. आय एम हॅपी टू. बरं चला आता कामाला लागू आणि लंचला भेटू. ओके ओके, बाय बाय. घे तू आत्ता आईचं नाव, पण लवकरच तुझ्या ओठांवरती फक्त माझं नाव असणार. तुला ऑफसाईटला जाण्यासाठी कन्व्हिन्स करताना खूप कंट्रोल केलाय मी, पण आता तुझ्या आयुष्यावरती फक्त आणि फक्त माझा कंट्रोल असणार, फक्त माझा. अक्काई, काल जे झालं त्याचाच विचार करतेस ना? सकाळपासून बघते मी, देवाला 3 वेळा पाया पडून झाली आहेस तू. स्वप्नात सुद्धा असं काही होईल याची कल्पना केली नव्हती ग लाडू. एक बायको नवऱ्याकडे बघूनच जगत असते ना. त्याच्या आयुष्याशी तिचं सर्वस्व जोडलेलं असतं. काल यांना काही झालं असतं तर हे असं पुन्हा कधीच होऊ नये म्हणून देवाकडे सारखी प्रार्थना करते मी. अक्काई, तुझ्या प्रेमाची ताकद ना खूप मोठी आहे. भाऊजींना तुझ्यापासून कोणीच वेगळं करू शकणार नाही. देवावर विश्वास ठेव. बरं चल, मी दुकानात जाऊन येते. आशू, आशू तुला का फोन करते? काय झालं ग? हिने माझा फोन कट केला. काही नाही ग, माज झालाय तिला. पूर्वी इथे होती तेव्हा माझ्या नजरेला नजर भिडवायची हिम्मत नव्हती तिची. तर माझा फोन कट करते. परत येईल ना आपल्याकडे, त्यावेळेस दाखवू तिला तिची लायकी. आता तू आधी फोन कर तिला. आशूचा पुन्हा फोन? कट कर, कट कर. आणि त्या दोघींचे नंबर मी तुला ब्लॉक लिस्टला टाकायला सांगितले होते ना. अजून का ब्लॉक केले नाहीये त्यांचा नंबर? हो अक्काई, मी करणार होते पण विसरले. आत्ता कर, माझ्या समोर कर. काय झालं? लागतोय फोन? हिनं माझा नंबर ब्लॉक केलाय वाटतं. हिची एवढी हिम्मत! काय समजते स्वतःला? माझाही नंबर ब्लॉक केला. त्या दोघींचा त्या घरातला शेवटचा दिवस आहे आज, म्हणून तुला गळ घालायला फोन करतायत त्या. पण लाडू, मी तुला आधीच सांगते, बजावते तुला मी, अजिबात भरीस पडायचं नाही. बरोबर. आई, आई, अरे देवा, आई, आईला चक्कर आली.
ही अंजली गळाला लागेल असं वाटलं होतं का? म्हणजे हे जे काही नाटक केलं ना चक्कर बिक्कर येण्याचं, ते बघून जरा फिकली असती तर काव्याला सांगून आपली शिक्षाही माफ केली असती. नाही अक्काई, मी नाही भरीस पडणार. आज मुदत संपल्यानंतर या दोघींनी स्वतःहून घर सोडलं तर बरं आहे, नाहीतर मी त्यांना घरातून बाहेर काढणार. यावेळी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. राईट. कम ऑन फ्रेंड्स, मी या शोचा होस्ट आणि तुमचा दोस्त प्रीतम तुमच्यासाठी रेडी असताना. एक मिनिट, काय झालं? थांबलात का? चला चला, प्रश्न विचारा फटाफट, कारण उत्तर येत आहे खटाखट. प्रीतम, मला एक प्रश्न पडलाय. माझं लग्न ठरलंय. हा प्रश्न आहे? एनिवे, आय मीन हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. दॅट्स ग्रेट न्यूज आहे. हो, पण याआधी माझं एका मुलीवरती प्रेम होतं. आता ती मला सोडून गेली. आता घरच्यांमुळे मला लग्न करावं लागतं. पण माझं जिच्यावरती प्रेम आहे तिला मी कसं विसरू? मला तुझ्याशी साखरपुडा करायचाच नाहीये आणि लग्नही. आय एम ब्रेकिंग अप विथ यू. मी याच्यासाठी तुला सोडतीये. आणि प्रीतम, तुझ्या बरोबर मी लाईफचा विचार करूच शकत नाही. विकी इज द राईट पर्सन आणि तोच माझा परफेक्ट लाईफ पार्टनर होऊ शकतो. प्रीतम, हॅलो हॅलो प्रीतम. या सॉरी गाईज, आपलं सेशन आज इथेच संपतंय. सो या प्रश्नाचं उत्तर मी लवकरच तुम्हाला पुढच्या सेशन मध्ये देईन. अँड या लवकरच भेटू पुढच्या सेशन मध्ये. अँड गुड बाय, टेक केअर. अजून मलाही या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाहीये. तर प्रीतम, अंजली, तू इथे अशी असा ना? मला एका प्रश्नाचं उत्तर हवं होतं. बस ना, बोल. तू आल्यामुळे काल भालेराव निघून गेला, पण तो नक्कीच परत दुकान बळकावण्याचा प्रयत्न करणार. मला ना कळत नाहीये काय करावं. अक्का एक तर आधीच खूप टेन्शन मध्ये आहे. मी तिला ह्याबद्दल काही सांगितलेलं नाहीये. हे बघ, तू काही काळजी करू आणि तो तुझ्या आसपास जरी फिरकला तरी तू पहिले मला कळव. तोवर मी नवीन कमिशनर साहेबांना भेटण्याचा प्रयत्न करतो. बघ तो काय करताय. डोंट वरी. हॅलो सुजीत. हा बोला ना. हो हो, माझी तब्येत ठीक आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि डॉक्टरांकडे नक्की जा. आई, अशा बॅगा भरून ठेवू असं कधी वाटलं नव्हतं. अशी उपासमारीची वेळ येईल असंही वाटलं नव्हतं. हो ना. आई, आपल्याला घराबाहेर जावं लागणार नाही ना? मी आहे ना. विश्वास आहे ना माझ्यावर? हो. किती वेळ येऊ देणार नाही. तुमची वेळ भरली आता. बाळ बिस्तर आधीच बांधून ठेवला ते बरं झालं. दरवाजा तिकडे आहे. काव्या, अगं ऐकून घे ना माझं. अगं मी ना. बास आहे.
खूप ऐकलं आणि सहनही करून झालंय आता. आता नाही. त्या बॅगा उचला आणि निघा. अगं ताई, आम्ही असं अचानक कुठे जाणार? बॅग भरलीये पण बिण मला काहीही सांगू नकोस हा आशू. आता तुम्ही कितीही गयावया केलीत, कितीही हातापाया पडालात ना, तरी सुद्धा मी माझा निर्णय बदलणार नाहीये. निघा. काव्या, ऐकू येत नाहीये का? तुम्हाला हाताला धरून बाहेर काढण्याची वेळ माझ्यावर येऊ देऊ नका. निघा लवकर. तुम्ही आशा नाही ऐकणार. काव्या, काव्या, अगं ऐक ना. तुम्ही स्वतः बाहेर येताय की काव्या, काव्या, अगं असं काय करतेस? आई आहे ना मी तुझी. स्वतःच्या आईशी असं कोणी. आई, कुठल्याही मुलीच्या आयुष्यात असा दुर्दैवी दिवस येऊ नये. पण माझ्या आयुष्यात तू तो आणलायस आई. अगं तुम्ही दोघींनी लाडूचा जीव घ्यायचा प्रयत्न केला. त्यासमोर ही जी शिक्षा तुम्हाला देते ना मी, ती खूपच कमी. निघा. निघा. काय? अरे काय? आई, तू म्हणाली होतीस ना बाहेर पडावं लागणार नाही. कुठे तुझं माझा एक्का? कुठे ती अंजली? अंजली, आता गावी जाऊन शेतात राबावं लागणार वाटतं. हे बाई तू गप्प बस का. काय करायचं सुचत नाहीये मला. तुम्ही अजून इथेच? निघा म्हणून सांगितलं ना मी तुम्हाला. निघा. निघा म्हणाले मी. अक्काई, लाडू तू ह्या दोघीतून कुठेही जाणार नाही. ह्यांना इथेच राहू द्या काही. लाडू मी तुला आधीच बजावलं. या दोघींबद्दल दया माया का दाखवतेस तू? अगं यांनी तुझा जीव घ्यायचा प्रयत्न केला हे का विसरतीयस? पण अक्काई माझं निदान ऐकून तरी घे. बास लाडू, मी तुला काहीही ऐकणार नाहीये लाडू. तुम्ही दोघे अजून इथे का थांबलात?
तुम्हाला इथे निरोप माझं शाल श्रीफळ मिळणार नाहीये. त्या निघा. थांबा दोघी. लाडू अक्काई, मी इथे असेपर्यंत ह्या दोघी कुठेही जाणार नाही. लाडू अगं काय चाललंय तुझं? तू या दोघींची बाजू का घेतेस? त्यांनी तुला पुन्हा धमकी वगैरे दिली आहे का? हा, एखादं आमिष दाखवून तुला फसवतायत का? तर मला सांग तुम्ही. अक्काई, माझं ऐकून घेणं नाही. अच्छा, आलं माझ्या लक्षात. म्हणजे याच दोघी काहीतरी डावपेच खेळतायत. पाणी आता डोक्यावरून चाललंय. मी तर अजिबात यांना इथे थांबूच देणार नाहीये. तुम्ही निघा बरं इथून. अक्काई, मी या दोघींना इथून कुठेही जाऊ देणार नाही. किंवा ही चावी या दोघींना घरात घेऊन जा. अक्काई, माझी लाडू माझ्याशी असं वागली. माझ्याशी ती माझ्या विरोधात जाऊ शकते यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. मी तुझ्या विरोधात गेले त्याला काहीतरी कारण आहे अक्काई. ते मी तुला योग्य वेळ आल्यावरच सांगेन. तुला खूप वाईट वाटलं असेल, मी समजू शकते. मला त्याबद्दल माफ कर अक्काई, माफ कर. मधुरा, बरी आहेस ना तू? हो, राहिलेलं देवदर्शन 2-3 दिवसात आटप आणि लवकरात लवकर परत ये. हो ग, मलाही आठवण येते तुझी. आणि आपल्या बहिणीशी संवाद नाही साधला तर कुठल्या बहिणीला करमेल? बरं ऐक, आता मी ठेवते फोन, पण तू लवकरात लवकर ये बरं. तू आलीस की निवांत बसू आणि बोलू. हा, पाठ बघतीये. लाडक्या बहिणीचा फोन होता वाटतं. बरं आई, उद्या मला लवकर निघायचं, लवकर उठव, ठीक आहे? इशू, उद्या सकाळी लवकर जायचंय ऑफिसला. ऑफसाईडला जायचंय. मी आईला सांगितलं होतं 2 दिवसासाठी मी ऑफसाईडला जातोय. विशू, तू सांगितलं होतंस खरंय, पण आता ह्यावेळी असं बाहेर जाणं जायलाच पाहिजे का रे? आई, जावं तर लागेलच. काम टाळून कसं चालेल? तू अजिबात काळजी करू नकोस. बरं काव्या, माझी बॅग काढून ठेव, कपडे भरायचे आहेत. काव्या, अगं तुझ्याशी बोलतोय मी. वरण राहिलं का वाढायचं? देते. अगं बॅग काढून ठेव असं म्हणतोय मी. बॅग ठीक आहे, जेवण झाल्यावर भरून ठेवते. काव्या, अगं त्यांनी तुला फक्त बॅग काढून ठेवायला सांगितली आहे. तो भरेल. काय झालंय तुला? लक्ष कुठे आहे? काव्या, एवढी अस्वस्थ का दिसतीयस? ठीक आहे ना सगळं? हो आई, सगळं ठीक आहे. मी आलेच. ही नक्कीच अस्वस्थ आहे. माहेरी जाऊन आल्यापासून काहीतरी बिनसलंयच. इथे सांगता येणार नाही असं काही घडलं असेल का तिकडे?
निघा म्हटलं ना. थांबा दोघी. लाडू, अक्काई, मी असेपर्यंत ह्या दोघी इथून कुठेही जाणार नाही. एकतर तू माझं ऐक किंवा ही चावी घेऊन या दोघींना घरात घेऊन जा. काय अंजली, कशी आहेस? ठीक. ठीक वाटत तरी नाही, आणि आवाजही लो वाटत. काय झालं? काय नाही. का हो आता असं उगाच तू लो आणि अपसेट नाही वाटत? अक्काई माझ्यावर चिडली आहे. काव्या भाई तुझ्यावर चिड. हे बघ, ती अख्ख्या जगावर चिडू शकते पण तिच्या लाडक्या लाडूवर नाही. प्रीतम, ती खरंच चिडली आहे माझ्यावर. बरं, तुला हे नाही विचारणार की ती तुझ्यावर का चिडली, पण एक सांग, आपण ना अंजली, आपण अशाच आपल्या हक्काच्या माणसावर चिडतो ज्याच्यावर आपलं जीवापाड प्रेम असतं. तुझं आणि काव्या बहिणीचं नातं हे साधारण नाही, तुलाही माहिती. तुमच्यातला बॉन्ड खूप स्ट्रॉंग आहे, डोंट वरी. आणि तिचा राग आहे ना, हा अळवावरच्या पाण्याच्या थेंबासारखा बघ, असा झटकन निघून जाईल. चेअर अप. आणि बाय द वे, एक सिक्रेट सांगू, तुझ्यावर तसंही फार वेळ कोणी रागवू शकत नाही. चेअर अप, चेअर अप. गुड. ताईशी भांडण झाले, पण ह्याच्याशी गुलुगुलू बोलायचं कसं सुचतं हिला? असू देत ग, सध्या किती गुलुगुलू करते करू दे. काय तोंड चालवायचं ना ते चालू दे. सध्या तरी आपण आळीमिळी खूप चिळी. आज न प्रमिलाचा फोन आला होता. मी हिच्यासाठी काही स्थळ पाठवले. ती 2 मुलं बरी वाटलीत मला. त्यातल्याच एकाच्या गळ्यात बांधून देऊ हिला, म्हणजे आपल्या डोक्यावरची कटकट जाईल. पण सध्या चालू प्रकरण निवळलं पाहिजे. ते झालं की मग ह्या प्रकरणाची विल्हेवाट लावू. येत्या 10 दिवसात लग्न नाही ना लावून दिलं तर नावाची सुनंदा नाही. ए रो, काय नाव काय तुझं? हा, सुजित. अरे, पोरी समोर कागदावरच्या कविता वाचणं सोपं आहे. या प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करून घेणं जमणार आहे का तुला? अरे बोल ना. हे भालेराव, ए सुजित, तू म्हणतो ते पण बरोबर. तुझं टॅलेंट आता कामाला येणार आहे. अरे काय टॅलेंट बिलेंट नाही लागत. हे पेपर घ्यायचं, फेकायच्या समोर तिच्या, गप गुमान सही करेल ती. अरे अशा मुलींना जास्त अक्कल नसतं रे. तुला जास्त अक्कल. काय काम, हे पेपर्स घे आणि त्या पोरीची सही आणायची. निघ चल. अरे मीच केलं असतं रे ते काम. जर ही पोलिसांची भानगड नसती ना, मीच केलं असतं. आता तुझे करतो ना तर पोरीला गंडवतोय, तसं मी पण गंडवून तिच्याकडनं सह्या करून घेतल्या असत्या. प्रत्येक ठिकाणी माजलेल्या बैलासारखं अंगावर जायचं नसतं भालेराव. त्या पोरीने याला एक झापड मारली अंगार.
शिकार करायची असेल ना तर दबा धरून बसायला आणि वेळ आली झडप करायची. तुला ते काम जमलं नाही म्हणून या नितीनने मला आणलंय. भालेराव शांत राजा, कोंडल्याची बेची पोरगी नाही ती. तिच्या मागे तिच्या त्या 150 बहिणीचा हात आहे. जोपर्यंत त्या दोघी एकत्र आहेत तोपर्यंत त्यांच्याकडून सही घेणार म्हणजे तुझ्यासारखं इथे फुकट बसून दारू पिण्यात सोपं नाही. सुजीतसाठी काहीच कठीण नाही. त्या पोरीची प्रॉपर्टी मी हडपणार. अरे पण सुजित, तू या पेपर्सवर सह्या घेणार कशा आहेस? आणि हे बघ, तुझ्या डोक्यात जे काही चाललंय ना ते आम्हाला पण सांग, आम्हाला पण कळू दे. Mr. Vishwajit Prabhudesai, today you are looking more handsome and more young. अहो, कॉफी ठेवली आहे. काव्या, अगं काय झालं? नाही म्हणजे एरवी मी निघताना तुम्हाला नेहमी कॉम्प्लिमेंट देतेस. मी छान दिसताय, स्मार्ट दिसताय, हा शर्ट तुम्हाला शोभून दिसतो. आज काहीच नाही? लक्ष कुठे तुझं? नाही तसं काही नाही. तुम्ही नेहमीच छान आणि स्मार्ट दिसता. ओके, निघायला हवं. ब्लेझर देते. bag, coffee. Thank you. Let's go. वाह, झाली तयारी? चला मी निघतो आता. ठीक. अरे नुसतीच कॉफी घेतलीस, काहीतरी खाऊन जा. अगं नाही, तिथे सेमिनार आहे, सो खाणं पिणं तिथे होणारच आहे. बर, पण जायच्या आधी तो मग इथे ठेवून जा. बरं, कसा जाणार आहेस? कंपनीची बस आहे, आम्ही सगळे सोबतच जातो. ठीक. चला, नमस्कार करतो, निघतो. विशू थांब. काव्या, अगं विशू निघालाय, त्याच्या हातावरती दही साखर दे. काव्या, अगं मी तुला सांगतेय, विशू निघालाय, त्याच्या हातावर दही साखर दे. हो, आणते. हे घे. चला, निघतो. बाय. हो, बाय. सावकाश रे बाबा. हो. अहो, तुम्ही पण आराम करा. ठीक आहे. काव्या, गुड मॉर्निंग. You're looking hot today. Okay, and you too? बोला. आज तुझ्या चेहऱ्यावरती वेगळाच ग्लो आला, एकदम स्पेशल. हो, मे बी तो ग्लो तुझ्या प्रेमामुळे असेल. Oh my God, really? या खरं तर हे मला बोलून नाही, तुला
जवळ घेऊन सांगावं असं वाटतंय, पण ऑफकोर्स मी आता ते करू शकत नाही, घराजवळ प्रॉब्लेम होईल. डोंट वरी, ऑफ साईटला गेल्यावर तुला तुझा आनंद अजून फ्रीली एक्सप्रेस करता येईल. बरं, इथून आपल्याला ऑफिसला जायचं आहे ना? नाही, सगळे आपापल्या व्हेकलने येतील, आपण डिरेक्टली आपल्या कारने जाऊ. ओके. बाय द वे विशू, तिथे तुझ्यासाठी एक स्पेशल सरप्राईज आहे, खूप मोठं सरप्राईज. ओके लेट्स गो. ओके, लेट्स गो. आय एम एक्साइटेड. तर नक्की काय बिनसलंय तुझं? कालपासून तुझं कशातच लक्ष नाही. खरं तर रात्रीच विचारणार होते मी तुला, पण विशूच्या तयारीच्या गडबडीत होतो म्हणून नाही विचारलं. आता सांग मला, काय झालं? आई, लाडू बरी होऊन घरी आली, पण तिच्याबरोबर काय काय झालंय हे तुम्हाला अजून माहिती नाहीये. म्हणजे काय झालंय? म्हणजे आशुनी आणि आईने तिला अगं काय सांगतेस काव्या? तुझ्या आईने अंजलीचा ऑक्सिजन बंद केला होता? अगं, किती भयंकर आहे. सुनंदाताई या थराला गेल्या? हो आई, आणि म्हणूनच मी त्या दोघींना कडक शिक्षा केली. त्यांना स्वतः काहीच काम करायची सवय नाहीये. हिच्या कमाईवर जातात, हिच्याच घरात राहतात. म्हणून मी तिथलं सगळं सामान इकडे घेऊन आले आणि त्यांना सांगितलं 15 दिवसात घर खाली करायचं आणि स्वतःच्या कमाईवर जगायचं. तुमचे आणि माझे संबंध मी संपवते. तुम्ही दोघीही माझ्यासाठी मेलात. आजपासून या घरात तुम्हा दोघींना थारा नाही आणि इथून कायमचं निघून जायचं, समजलं? योग्य तेच केलंस तू. आई, काल त्यांची मुदत संपणार होती. मी त्या दोघींना घराच्या बाहेर काढणारच होते, पण लाडू माझ्या विरोधात केली आहे. तिथं निघा इथून. थांबा दोघी. मी असेपर्यंत ह्या दोघी इथून कुठेही जाणार नाही. एकतर तू माझं ऐक किंवा ही चावी घेऊन या दोघींना घरात घेऊन जा. माझ्या आईने हे सगळं केलं आणि त्याचं दुःख, राग, संताप सगळं आहे मला आई. पण माझे लाडू, तीच माझ्या विरोधात केली. तेही त्या दोघींना घराच्या बाहेर काढायचं नाही या गोष्टीसाठी ती माझ्या विरोधात केली. आई, मला सहनच होत नाही आई, खूप त्रास होतो. अगं रडू नको ग, सावर स्वतःला. अंजली तुझ्याशी असं वागली हे ऐकून धक्का बसलाय मला. पण मला सांग, तू तिला तिथे एकटीला सोडून आली आहेस. एवढं सगळं झाल्यानंतर त्या दोघी पुन्हा तिच्याशी वाईट वागल्या तर? नाही, म्हणजे माझं असं म्हणणं आहे, अंजलीवर फक्त लक्ष ठेवून राहा. अंजली तशी ही खूप समंजस मुलगी आहे आणि तू जास्त जवळची आहेस तिला. एवढं सगळं होऊनही अंजली तुझ्याशी असं वागली, यामागे नक्कीच काहीतरी वेगळं कारण असणार. हो आई, तुमचं म्हणणं पटतंय मला. लाडूच्या माझ्याबरोबर असं वागण्यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. ते कारण मला शोधून काढायलाच हवं. अंजली, हे घे. हे काय?
अगं हे काय काय खाल्ल्याशिवाय घराबाहेर जायचं नसतं असं सकाळीच. कशाला? मी केलं असतं. ते काही नाही हं. आत्तापासून घरातली सगळी कामं आम्ही करणार आणि तू फक्त दुकानाकडे लक्ष दे. हं? बरं आधी खाऊन तर घे. अगं चहा पण घे ना, मी बनवलाय. आणि कसं झालंय सांग. घे. हळूहळू हळू. अगं तोंड भाजेल. फुंकर मारून देऊ का? नाही नको. अंजली, जे काही घडलं ते फार वाईट होतं. त्याचा तुला त्रास होतो हे कळतंय मला. आणि तुझ्या लहानपणापासून काव्या कधीच तुझ्यावर एवढी चिडली नव्हती, तेवढी आता चिडली. हो की नाही ग आशू? हो ना. पण काय ग, तिचा राग शांत झाला नाही अजून. अरे देवा, काही नाही, होईल तिचा राग शांत. आणि नाहीच न झाला तर मी हातापाया पडेन तिच्या. तू काळजी करू नकोस. हा, अक्काईला फोन करते. फोन आताच राहिला वाटतं. आई किती दिवस हिला लाडीगोडी लावत बसायचे. काव्य तिच्यावर चिडली आहे ना तोपर्यंत. नंतर हिचा काय बंदोबस्त करायचा तो मी बघते. काही असं का करतेस तू? मला बोलायचंय तुझ्याशी. त्रास होतोय मला. अक्काई, कोण तुम्ही? अगं मी तुझी. मी तुम्हाला ओळखत नाही. इथे पुन्हा फोन करू नका. मी उचलणार नाही. अक्काई पण. अंजली, आई म्हणजे या दोघींची खरंच जोडी फुटली. काव्या आणि अंजली दोघी अशा घट्ट एकमेकींना जोडल्या गेलेल्या. पण आता काव्या आणि अंजली एकमेकींपासून दूर. एक घाव दोन तुकडे. काव्या, असं का केलंस? तिच्या अशा वागण्याच्या मागे काहीतरी कारण असेल, ते शोधून काढ असं मी तुला बोलले होते. आणि ते कारण मी शोधते असं तूही बोलली होतीस. मग तिच्याशी असं का वागलीस? का नाही बोललीस तिच्याशी? अगं तिला किती वाईट वाटलं असेल. हो आई, मला कल्पना आहे त्याची, पण मी मुद्दामच बोलले नाही तिच्याशी. म्हणजे आई, लाडू माझ्याशिवाय राहू शकत नाही हे माहिती आहे मला. त्या दिवशी मी तिला खोदून खोदून विचारलं, तरीही तिने मला काही सांगितलं नाही. तिच्या अशा वागण्यामागे नक्की काय कारण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल नाही तर तिच्याशी मला कठोर वागावंच लागेल.
अक्काई मला ओळखत नाही म्हणाली. मी परकी झाले तिच्यासाठी. नाही, मी अक्काईपासून कधीच लांब जाऊ शकत नाही. मी तिच्या विरोधात का केले ह्याचं खरं कारण मला तिला सांगावंच लागेल. आत्ता जाऊन अक्काईला भेट.